हे वर्ष संपत आले असून 31 डिसेंबर काही दिवसांवरती आलाय आणि त्यात पार्टी हा आपल्या उत्साहाचा एक महत्वाचा भाग. त्यातही 31 डिसेंबरची पार्टी असेल तर कोणी नाही कशाला म्हणेल. म्हणूनच खास 31 डिसेंबर स्पेशल आपण पार्टीचा बेत आखतोय. यामध्ये आपण बनवणार आहोत चमचमीत अशी 7 ते 8 लोकांना पुरणारी चिकन बिर्याणी. आजची ही चिकन बिर्याणीची रेसिपी इतकी मजेशीर मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, इतकी सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडली आहे, की बनवणं अतिशय सोपं झालंय. जरा जरी चिकन बिर्याणीची रेसिपी तुमची थोडीफार इकडे-तिकडे होत असेल ना, आजची ही संपूर्ण रेसिपी पहा. मग तुमच्या लक्षात येईल, की अरे अच्छा चिकन बिर्याणी बनवणं किती सोपं आहे. चला, फार वेळ न दवडता पटकन पार्टीची तयारी करूयात. चिकन बिर्याणी बनवायला घेऊयात. ही चिकन बिर्याणी आपण किलोच्या प्रमाणात बनवत आहोत. म्हणूनच मी इथं तांदळाचे जे प्रमाण आहे ते सुद्धा किलोनुसारच सांगते. इथे बरोबर 750 ग्रॅम मी इथे तांदूळ घेतलेला आहे. खास बिर्याणीसाठी स्पेशल असे तांदूळ मिळतात. यामधलाच अख्खा बासमती तांदूळ मी इथे घेतलाय, जो जवळजवळ अर्धा तासांसाठी मी इथे छान भिजवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा हा धुवून घ्यायचा आणि अर्ध्या तासांसाठी छान हा भिजू द्यायचा. आता इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. जवळजवळ 3-3.5 लिटर हे पाणी असेल. यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 2 स्टार फूल, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंगा घेतलेले आहेत. एक छोटा चमचा भरून शहाजिरं घेतलंय, 2-3 तमालपत्र घेतलेली आहेत आणि 2 काळे वेलदोडे आणि दालचिनीचे अर्धा-अर्धा इंचाचे 2 तुकडे घेतलेत. सगळ्यात आधी आपण भात बनवतोय, तर याचीच आपण तयारी करत आहोत. आता यामध्ये आपल्याला जेवढं भातासाठी लागणारं मीठ आहे यापेक्षा थोडंसं जास्तच मीठ घालायचंय. याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या सुद्धा मी घातलेल्या आहेत. यामधल्या काही लाल सुद्धा आहेत. यामध्येच घालूयात काही पुदिन्याची पानं, थोडीफार चिरलेली कोथिंबीर. आपल्याला हे जे पाणी आहे ते भरपूर असं फ्लेवरफुल बनवायचंय. म्हणजे नुसताच जरी तुम्ही हा शिजवलेला भात खाल्लात ना, तरी सुद्धा खाताना तो खूप चविष्ट लागायला हवा. आता आपला जो भात आहे तो छान मोकळा सळसळीत व्हायला हवा. सोबतच हा पांढरा शुभ्र सुद्धा असायला हवा. म्हणूनच एक लिंबू मी इथे छान पिळून घेतलंय आणि साल सुद्धा मी या पाण्यामध्येच घातलंय, की जेणेकरून आपला भात सुद्धा अगदी पांढरा शुभ्र होईल. आता यामध्येच चमचाभर आपल्याला तेल सुद्धा घालायचंय. बऱ्याचदा काय होतं, की आपण भात उकडून घेतो आणि नंतर उकडलेला हा भात थोड्या वेळानंतर असा कोरडा पडतो किंवा वाळल्यासारखा होतो. तर तुम्ही जर तेल यामध्ये घातलत ना, तर असा भात अजिबात होत नाही. मऊसूतच हा भात राहतो आणि छान याला चकाकी सुद्धा येते. आता जेव्हा पाण्याला छान खळाळून उकळी येते ना, यावेळेसच भिजून घेतलेलं तांदूळ यामध्ये घालायचं. लक्षात घ्या, या पाण्याला छान खळाळून उकळी यायला हवी, मगच यामध्ये तांदूळ घालायचे आणि हे तांदूळ चांगले झाऱ्याने निथळूनच आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. संपूर्ण तांदूळ या पाण्यामध्ये मी घातलेला आहे. व्यवस्थित सगळं साहित्य एकजीव पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ आणि लक्षात घ्या, गॅसची फ्लेम मीडियम टू हाय वरती ठेवायची. तांदूळ पाण्यामध्ये घातल्यानंतर लगेच याला उकळी येत नाही, कारण उकळी जी आहे पाण्याची ती शमली जाते आणि हळूहळू भात शिजायला लागतो आणि मग उकळी पाण्याला पुन्हा फुटायला लागते. आता इथे तांदूळ जर तुम्ही बघितले तर बऱ्यापैकी असा भात फुललेला आहे, पण मात्र हा शिजलेला नाही. बिर्याणीसाठी तांदूळ हा 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायचा असतो. इथे भात चांगला फुलला गेलेला आहे, पण तो अजून शिजलेला नाही. एक शीत घेऊन हाताने चेक केलं तर याचे असे 2-3 तुकडे होतात. आणखीन थोडा वेळ साधारण 2-3 मिनिटांसाठी हा तांदूळ हा भात मी चांगला शिजवून घेतला. आता मात्र हा असा सहज मॅश होतो, बोटचेपा होतो. इथे तुम्ही बघू शकता, म्हणजेच आपला इथे भात व्यवस्थित असा झालेला आहे. एक 70 ते 80% हा शिजलेला आहे. आता यानंतर खूप वेळ वाट न पाहता लगेचच यामधलं जे पाणी आहे ते आपल्याला निथळून घ्यायचं. यासाठीच इथे मी खाली मोठं पातेलं ठेवलं. यावरती आपली पुरणाची जाळी असते की नाही, हीच मी यावरती ठेवलेली आहे. म्हणजे जे काही पाणी आहे एक्स्ट्राचं ते निथळून जातं. एकदा भात असा बोटचेपेपर्यंत झाला की लगेच पाणी आपल्याला यामधलं निथळून घ्यायचंय. पाण्यामध्ये असंच जर तुम्ही हा भात ठेवला तर तो ओव्हर कुक होऊ शकतो आणि यामुळे बिर्याणी अशी मोकळी सळसळीत होण्याऐवजी चिकट होऊ शकते. भात निथळून काढत असताना यामधले खडे मसाले सुद्धा काढून टाका. काय होतं, ज्यावेळेस आपण बिर्याणी खातो त्यावेळेस हे खडे मसाले जर दाताखाली आले तर ते अजिबात चांगले लागत नाही आणि जो काही फ्लेवर या खडे मसाल्यांचा आहे तो पाण्यामध्ये हा ऑलरेडी उतरलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता यांचा काहीच उपयोग नाही.
तर पाण्यामधून भात संपूर्णपणे मी निथळून घेतलेला आहे. आता यानंतर जोपर्यंत यामधली जी वाफ आहे ती संपूर्ण जात नाही, तोपर्यंत हा भात असाच ओपन ठेवायचा. एकदा वाफ संपूर्ण निघून गेली आणि भात असा चांगला मोकळा, मऊसूत आणि याचबरोबर थंड झाला, की मग तुम्ही यावरती झाकण ठेवू शकता. लगेच आता यावरती अजिबात झाकण ठेवायचं नाही. भात झाला. आता यानंतर आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी घेऊयात. यासाठी इथे मी बरोबर 1 किलो चिकन घेतलेत आणि पीसेस जे आहेत चिकनचे ते थोडेसे मध्यम ठेवलेत. आता हे मॅरिनेशन आपल्याला करून घ्यायचंय. मॅरिनेशन तुम्ही जेव्हा तांदूळ भिजत घालता की नाही, त्यावेळेसच हे मॅरिनेशन करून व्यवस्थित चिकन मुरण्यासाठी ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता इथे मी व्हिडिओ बनवते, यामुळे सगळी कृती कशी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगता यावी, म्हणून मी आधी तांदूळ व्यवस्थित असा शिजवून घेतला. ती स्टेप आपली पूर्ण झाली, की मग मॅरिनेशनची स्टेप आणि मग आपण दम देणार आहोत. तशी स्टेप बाय स्टेप तुमच्या समोर मांडली, की तुम्हाला पण समजायला अतिशय सविस्तर होईल, सोपं होईल म्हणून ही कृती सांगते. चिकन मॅरिनेट करण्यासाठी इथे मी जवळ-जवळ 1 मोठा चमचा भरून हळद घातली. 3 मोठे चमचे भरून मी इथे लाल मिरचीची पावडर घेतली. याचबरोबर 2 चमचे भरून इथे मी बिर्याणी मसाला घातला आणि रंगासाठी इथं काश्मीरी लाल मिरची पावडर 1 चमचाभर घातली. आता यामध्येच आवर्जून कसुरी मेथी घालायची. आता बिर्याणीमध्ये बरेच जण कसुरी मेथी घालत नाहीत, पण मी माझ्या सांगण्यावरून तुम्ही एकदा तरी मोठे 2 चमचे भरून कसुरी मेथी छान हातावरती चोळून यामध्ये घाला. जो स्वाद येतो ना, तो अप्रतिम येतो. आवर्जून करा. आता यानंतर यामध्ये भरपूर आपल्याला पुदिना सुद्धा घालायचा आहे. जवळ-जवळ 1 मूठभर पुदिना मी छान बारीक चिरून घेतलाय आणि मूठभर कोथिंबीर सुद्धा घालायची. म्हणजे जे काही मसाले आहेत ते सगळेच आपण आत्ताच यामध्ये घालणार आहोत. आणि खडे मसाले आपण जो भात शिजवला होता यामध्ये घातलेच होते. याचबरोबर बिर्याणी मसालेमध्ये सुद्धा खडे मसाले असतात. त्यांचा फ्लेवर सुद्धा असतो. त्यामुळे एक्स्ट्रा आपल्याला असे खडे मसाले घालावे लागत नाहीत. आता सगळं साहित्य जे आहे ते हाताने चांगलं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाल्यांचे जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. आता 1 किलो चिकन असेल किंवा थोडंफार जरी जास्त असेल, यासाठी बरोबर पाव किलो भरून थोडंसं घट्ट असणारच दही इथे आपल्याला घ्यायचंय आणि लक्षात घ्या, दही जे आहे ते 1-2 दिवस जुनं असावं, यापेक्षा जास्त जुनं नको. किंबहुना ताजं दही असेल तर अतिशय उत्तम. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दही जे आहे ते अजिबात आंबट नको. दही जर आंबट असेल तर मग बिर्याणी सुद्धा थोडीशी आंबट होते. खूप पातळ दही असेल तर थोडा वेळ ते कापडामध्ये बांधून ठेवा. दह्यामधलं पाणी थोडंसं काढून टाका. आता घातलेलं दही हे व्यवस्थित चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे परफेक्ट असं चिकनला मॅरिनेशन झालेलं आहे. हवं असेल तर हे तुम्ही रात्रभर मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा मग अगदीच वेळ नसेल तर अर्धा ते 1 तासापर्यंत तुम्ही हे ठेवू शकता. आता हे चिकन मॅरिनेशनसाठी मला फार वेळ असा मिळणार नाही. यामुळे मी साधारण 1 तासाभरासाठी असंच हे चिकन झाकून मॅरिनेट करून घेते. तोपर्यंत बिर्याणीची आपली इतर जी तयारी आहे, ती बेसिक तयारी आपण करून घेऊ. आता बिर्याणी म्हटलं, की तळलेला कुरकुरीत कांदा हा हवाच. म्हणूनच आत्ता आपण इथे झटपट अशी कुरकुरीत असा कांदा कसा बनवायचा ते बघूयात. तर इथे थोडासा बेस पसरट असणारी कढई घेतली आणि यामध्ये अगदी तळभर इतपतच मी तेल घातलेलं आहे. तेल कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचंय आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आता इथे मी पाव किलो कांदा घेतलेला आहे. आपल्याला 1 किलो जर चिकन बिर्याणी बनवायची असेल तर यासाठी अर्धा किलो कांदा लागतो. आता यामधला पाव किलो कांदा मी इथं घेणार आहे आणि तो कांदा मी असा उभा पातळ चिरून घेतलाय. संपूर्ण कांदा या पद्धतीने तेलावरती आपल्याला घालायचा आहे. लक्षात घ्या, तुम्ही जर इथे बघितलं तर अगदी हा कांदा बुडेल इतपत मी इथे तेल घेतलेलं नाही. कमीत कमी तेलामध्येच आपण जो बरिस्ता आहे किंवा जो क्रिस्पी कांदा आहे तो बनवणार आहोत आणि आता झाऱ्याच्या साहाय्याने हलकासा हा कांदा मी तेलामध्ये दाबून घेतलाय. आता लगेचच याला उलट-पलट करत राहायचं नाही. कांद्यामध्ये भरपूर पाणी असतं, भरपूर मॉइश्चर असतं. म्हणून थोडा वेळ जाऊ द्यायचा. साधारण इथे मी 2 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती हा कांदा असाच ठेवला होता. हलकासा साइडने कांदा थोडासा गोल्डन व्हायला लागलाय आणि याचबरोबर कांदा असा चांगला सॉफ्ट पडलाय. आता फारसा कांदा आहे ना, असा तळत असताना उलट-पलट करत राहायचं नाही. थोडासा हलवून घेतला की पुन्हा असा पसरवून ठेवायचा. म्हणूनच बेस जो आहे कढईचा तो जर असा पसरट असेल, पॅन असेल तर थोड्याशा तेलामध्ये सुद्धा छान असा कांदा तळून होतो.
आणखीन एक 2-3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, कांदा हलकासा असा डार्क रंग घ्यायला सुरुवात झालेली आहे. यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती केली तरी सुद्धा चालू शकतं. कांदा तळत असताना आपण गॅसची फ्लेम संपूर्णपणे हाय ठेवली होती. आता यानंतर एकदा का कांद्याला रंग यायला लागला, की यानंतर पटकन कांदा असा तळला जातो. यामुळे थोडं-थोडं असं हलवत कांदा आपल्याला संपूर्णपणे एकसारखा असा तळून घ्यायचा आहे. तर बघा, आणखीन 1-1.5 मिनिटामध्येच कांदा मस्त असा तळून झालेला आहे. तेलामधून निथळून घेऊ. सध्या जरी कांदा तुम्हाला असा मऊसूत वाटला, तरी सुद्धा तेलामधून काढल्यानंतर, थंड झाल्यानंतर हा चांगला कुरकुरीत होतो आणि हा कुरकुरीत झालेला कांदा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलात की नाही, तर अगदी 3-4 दिवस, आठवडाभर म्हटलं तरी हा असाच कुरकुरीत राहतो. यामुळे तळलेला कांदा तुम्ही आधीच बनवून ठेवलात ना, तरी सुद्धा चालू शकतं. तर बघा, कांदा असा छान पसरवून मी ताटामध्ये घातला होता आणि मस्त मोकळा-मोकळा झालाय. रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि याचबरोबर छान कुरकुरीत सुद्धा झालाय. असं हातावरती चुरल्यानंतर लगेचच याचा असा भुगा होतो. बिर्याणी बनवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. आता पटकन बिर्याणी बनवायला घेऊयात. तर यासाठी असं एक मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे किंवा तुम्ही पातेलं घेऊ शकता. इथे मी 5 लिटरचाच कुकर घेतलेला आहे. यामध्ये व्यवस्थित आपल्याला बिर्याणी करता येईल. कांदा तळलेलंच फ्लेवर्ड असं तेल मी इथं घेतलेलं आहे. आता हे तेल आपण चांगलं गरम करून घेऊ. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की 1 किलोची बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो कांदा लागतो. पाव किलो कांदा आपण ऑलरेडी तळून घेतलेला आहे आणि उरलेला पाव किलो कांदा जो आहे तो असा बारीक चिरून घेतला. आता चांगला मऊसूत होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेऊ. बऱ्याचदा असं होतं ना, की आपण जेव्हा बिर्याणी बनवतो त्यावेळेस ती खूप कोरडी-कोरडी लागते. म्हणजे अजिबातच यामध्ये मसाला राहत नाही. म्हणून एक खास ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की ज्यामुळे ही बिर्याणी ना खरंच खूप छान स्वादिष्ट सुद्धा लागते. अजिबात कोरडी-कोरडी किंवा अजिबात यामध्ये मसाला नाही आणि खूपच कोरडी लागते असं अजिबातच होणार नाही. तर इथे कांदा एकदा चांगला असा मऊसूत होईपर्यंत तळला गेला, की यामध्ये 2 मध्यम आकाराचे लालबुंद टोमॅटो ते सुद्धा अतिशय बारीक आपल्याला जमेल तितके बारीक असं कट करून घ्यायचंय आणि हे सुद्धा यामध्ये घातले. आता यामध्ये अगदी 2 चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे, की जेणेकरून टोमॅटो जो आहे तो पटकन मऊसूत होईल. तर बघा, इथे कांदा आणि टोमॅटो चांगला मऊसूत असा झालेला आहे आणि आता जसं मी म्हटलं, की बिर्याणी कितीही कांदा घातला, टोमॅटो घातला तरी कोरडी लागते. तर मग यासाठी काय करायचं? तर फक्त आत्ता यामध्ये कांदा आणि टोमॅटो पुरतीचं हळद घालायचं. थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली, की जेणेकरून याला रंग छान येईल आणि हे फक्त हळद आणि पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता यामधला जो कांदा आणि टोमॅटो आहे, जवळ-जवळ अर्धा कांदा आणि टोमॅटो आपल्याला काढून घ्यायचा आहे एका वेगळ्या डिशमध्ये आणि हा संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. एकदा थंड झाला, की तो मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचा आहे. आता उरलेला जो कांदा, टोमॅटो आहे, यामध्येच आपण काय करायचंय, जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे, ते ओतून घ्यायचं. तर चिकन मी इथे ओतून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचंय. अजिबात चिकनचा जो कच्चेपणा आहे, तो आपल्याला इथे ठेवायचा नाही. यासाठी साधारण एक 3-4 मिनिटांसाठी तरी आपल्याला इथे चिकन आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय. चिकन परतत असतानाच यामध्ये चवीपुरतीचं मीठ सुद्धा घालायचंय आणि इथे 2-3 हिरव्या मिरच्या, लाल मिरच्या सुद्धा मी घातलेल्या आहेत. जर तुम्हाला आणखीन तिखट नको असेल तर तुम्ही या मिरच्या स्किप करू शकता. यासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा घातली. पुन्हा हे सगळं साहित्य चांगलं परतून घेऊ. गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे मग दह्यातलं जे पाणी आहे ते सुद्धा रिलीज होतं. मीठ घातलेलं आहे, कांदा आहे यामुळे भरपूर पाणी सुटतं. आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालून शिजवायची गरज पडत नाही. जवळ-जवळ 3-4 मिनिटांसाठी इथं मी चिकन चांगलं परतून घेतलं. आता जो मसाला किंवा जे कांदा आणि टोमॅटो आपण साइडला करून ठेवले होते, हे सुद्धा मी बारीक करून घेतलेत. अगदीच बारीक पेस्ट करायची गरज नाही. असं हे कांदा टोमॅटोचं वाटण घातलं की नाही, की बिर्याणी कशी छान जुळून येते आणि छान असं अगदीच कोरडी-कोरडी सुद्धा लागत नाही. बरोबर मसाला सुद्धा भातासोबत पुरला जातो. आता घातलेलं जे वाटण आहे ते फक्त चिकनमध्ये आपल्याला मिसळून घ्यायचं आणि हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर यासाठी यावरती मी झाकण ठेवणार आहे. झाकणवरती आपल्याला जवळ-जवळ 2 ग्लास भरून पाणी घालायचंय आणि या पाण्यामध्येच गॅसची फ्लेम लो करून चिकन चांगलं शिजवून घ्यायचंय. चिकन शिजण्यासाठी त्याचा फार वेळ लागत नाही. एक 20-25 मिनिटामध्ये एक 70 ते 80% चिकन शिजलं जातं. लो टू मीडियम फ्लेमवरती बरोबर 20 मिनिटामध्ये इथे जवळ-जवळ 70 ते 80% चिकन शिजलेलं आहे आणि चिकनला छान ग्रेव्ही सुद्धा सुटलेली आहे. ही ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी अशी वाटीभर काढून ठेवायची असेल तरी सुद्धा चालू शकते.
पण वाटीभरापेक्षा जास्त काढू नका, नाहीतर मग काय होतं बिर्याणीचा जो मसाला आहे, तो आधीच बाहेर काढला जातो आणि मग हवी तशी फ्लेवर्ड अशी बिर्याणी होत नाही. आता चिकन तर बऱ्यापैकी शिजलेलंच आहे. जवळ-जवळ 70-80% शिजलेलं आहे. आता यामधले थोडेसे पीस आपल्याला लेयर लावायचे आहेत म्हणून मी वरती काढून ठेवते. यासोबतच यामधली जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा थोडीफार काढून ठेवू. आता चिकनला लेयर लावून घ्यायचे आहेत. तर मी जास्त असे लेयर लावणार नाही. फक्त 2च लेयर इथे लावून घेणार आहे. यासाठी उरलेल्या चिकनवरती तळून घेतलेला थोडाफार कांदा घालूयात. याचबरोबर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं सुद्धा घालायची. आणि आता संपूर्ण भाताचा लेयर आपल्याला यावरती लावायचा आहे. तर इथे संपूर्ण भात मी ओतून घेतलेला आहे. भाताची एक लेवल अशी करायची आणि हलक्या हाताने हा भात जो आहे, तो असा दाबून घ्यायचा. म्हणजे मग लेयर ज्या आहेत त्या व्यवस्थित होतात. आणि जे चिकन आपण साईडला काढून ठेवलं होतं, ही ग्रेव्ही आणि चिकन संपूर्ण या वरच्या लेयरवरती आपल्याला घालायची आहे. वरून तळून घेतलेला कांदा घातला, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घातली. छान फ्लेवरसाठी वरून 2 चमचे आपल्याला असे पातळ केलेलं तूप सोडायचं. आता बिर्याणीला दम द्यायचा यासाठी लोखंडाचा तवा आधीच मी चांगला एक 15 मिनिटांसाठी गरम करून घेतलेला आहे. यावरती हा कुकर ठेवूयात आणि कुकरचं आपल्याला रिंग तशीच ठेवायची आहे. फक्त शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण लावून घ्यायचं. आता या शिट्टीमधून वाफ बाहेर जाऊ शकते यासाठी एखादा कागदाचा तुकडा यामध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग लवंग जरी वरून तुम्ही खोचून ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. तवा चांगला कडकडीत तापलेला आहे. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरती बरोबर 25 मिनिटांसाठी बिर्याणीला आपल्याला दम द्यायचा आहे. कुकरमध्ये बिर्याणी करण्याचा एक फायदा होतो ते म्हणजे कुकरचं झाकण ऑलरेडी खूप घट्ट असतं, रिंग याला असते. यामुळे यामधला जो फ्लेवर आहे तो बाहेर जात नाही आणि यामुळेच आपल्याला जे आपण कणिक लावून झाकण सील करून घेतो ना, ते अजिबात करावं लागत नाही. बरोबर 25 मिनिटांमध्ये मी गॅसची फ्लेम बंद केली. यानंतर जवळ-जवळ 15 मिनिटांसाठी अशीच बिर्याणी बंद गॅसवरती मुरू दिली आणि यानंतरच मी हे झाकण ओपन केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त सळसळीत मोकळा असा भात झालेला आहे. तर इथे जबरदस्त चवीची अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तर आशा करते की आजची ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय जरूर करून पहा. तुम्हाला नक्कीच ही रेसिपी या पद्धतीची बिर्याणी नक्की आवडेल. तर आय होप आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.